साधना द्वारा संपन्न चतुर्थ चित्र भारती फिल्म फेस्टिवल 2022 में पुरस्कृत फिल्मों के स्क्रीनिंग कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। निकले ना खूब बड़ा भारत माता की जय। भारतीय सिनेमा के पितामह दादा साहेब फाल्के फिल्म निर्देशक उनका स्वागत करने के लिए मैं कार्यरत हैं इस फिल्म में एकांकिका, नाटक, अंग्रेजी, हिंदी, गुजराती। तो केवल भारतीय चित्र साधना हम सब में से ही लेकर बना हुआ है, हम सबको लेकर बना हुआ है। तो उसमें किस तरह से आप लोग जुड़ सकते हैं और भी समाज में किस तरह के काम आप कर सकते हैं। जैसे भारतीय चित्र साधना हर स्थान पे फिल्म सोसाइटी बना रही है, शहरों में विशेषकर कि फिल्म सोसाइटी बना रही है। उसमें फिल्मों को जो अच्छी फिल्में हैं यार, फिल्मों पे चर्चा होगी, एक बौद्धिक चर्चा होगी कि उस फिल्म में अच्छा क्या है, अच्छा क्या लगा, क्या नहीं लगा, क्या होना चाहिए था, क्या हो सकता था, क्या नहीं होना चाहिए था, इस पर भी चर्चा होगी। आपके नागपुर में भी मेरे ख्याल से फिल्म सोसाइटी रजिस्टर्ड हो गई है। तो मेरी आप सबसे विनती है कि इस तरह के संस्थाओं के साथ आप लोग जुड़िए और अपना अधिक से अधिक योगदान दीजिए। माझं नाव श्रीकुमार आहे, मी एक डायरेक्टर प्रोड्युसर आहे। मी चित्रपट रिलीज केला आहे आणि दुसरा माझा 26 ऑगस्टला येतो आहे। आजच्या या आधुनिक युगामध्ये फास्ट याच्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म आहे, मराठी हिंदी फीचर फिल्म येत आहे, तर मराठीला थिएटर मिळत नाही, प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे, सत्य बघू शकता। आणि थिएटरमध्ये पण आपल्याला शोज नाही मिळत। आम्ही फिल्म मेकर मूवीज बनवू आणि देन प्लॅटफॉर्म नहीं मिळत, अशा ह्याच्याला ये सवाल दोनों के लिए है। लामा सर आपके लिए बॉलीवुड बड़ी फीचर फिल्म हिंदी बनाते हैं, तो क्या होता है कि बहुत का विषय आती है मराठी फिल्में, तो मराठी ऐसा नहीं है मराठी फिल्मों की उन्नति हुई है। दूसरी बात जो है कि सिनेमा हॉल जो आप ये कह रहे हैं, ये क्या होता है ना, आपको ना एक हमें ये एक संघर्ष का प्रोफेशन हमारा फील्ड, आपको नए नए रास्ते ढूंढने होंगे। आप इंटरनेशनल, अगर आपकी फिल्म बहुत यूनिक है, आपने थोड़ा अलग तरह से फिल्म, मैंने जैसे एक फिल्म बनाई है नागालैंड में जाके, पहली नागालैंड भाषा की फिल्म है नानी तेरी मोरनी, तो रिलीज करने वाला हूँ। नागालैंड में सिर्फ 2 सिनेमा हॉल है, तो क्या मैं फिल्म ना बनाऊँ? मैंने बनाया क्या थे, और वो है आप अगर दिल्ली के सिरीफोर्ड ऑडिटोरियम में जाएंगे तो वहाँ पे 40 कुछ यूनिक फिल्में हैं जिनके पोस्टर लगे, आज तक की जो बनी हुई है, उसमें आपको मेरी फिल्म का पोस्टर दिख जाता है। अगर आप वहाँ जाते हैं, क्या बोलते हैं, फिल्म डिवीजन में, वहाँ पे भी बहुत यूनिक चिल्ड्रन फिल्म्स में उसका दिख जाता है नाम, ख्याति। मुझे वो पैनोरामा में सिलेक्ट हुआ, मान सम्मान मिला, अब आया पैसे की बात। अब हमें ना आउट ऑफ द बॉक्स भी सोचना होगा। आज ना लैंग्वेज बैरियर नहीं है, मनी हेस्ट बहुत लोगों ने देखा होगा वेब सीरीज,
या और भी बहुत सारे देखे हैं, वो सब हॉलीवुड प्रोडक्शन नहीं है, वो सब रिजनल प्रोडक्शन है, स्पॅनिश है, ते अलग अलग उसका है. मी आता त्या कॉम्पिटिशनच्या लीगमध्येच नाही खरं सांगायचं तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला त्या लीगमध्येच पडायला आवडत नाही, कारण त्याच्यात ना ते सगळं पॉलिटिकल आणि त्याचं सांस्कृतिक मधलं राजकारण हे सगळं त्याच्यात आहे. काहीच लोकांना बरोबर हे मिळत जातं, मग त्याच्यामध्ये चॅनल्सही असतात, चॅनल्सचे त्यांच्या ज्या फिल्म विंग्स आहेत त्याही असतात, त्यांचं विकलं जाणं, त्यांनी प्रेझेंटर म्हणून येणं, हे सगळे खूप मोठं जंजाळ आहे असं मला वाटतं. आपण त्याच्यामध्ये उतरलो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला पोहावंच लागणार आहे. आणि राहिला प्रश्न मराठी प्रेक्षक वळणार आहे का नाही, तर मराठी प्रेक्षकाची गंमत आता अशी झालेली आहे मित्रा की तो काही सिलेक्टिव्ह सिनेमे बघायला जातो ना, भरपूर गर्दी करून तो जातो. आता त्याची सुद्धा पॉकेट्स झालेली आहे. आपण त्यातल्या एका कुठल्या तरी पॉकेटमध्ये बसायचं किंवा असं आपलं पॉकेट करायचा प्रयत्न करायचा. आणि हे पूर्वीपासून आहे, म्हणजे असं नाही की मराठी सिनेमाचा एक एरा होता आणि त्यानंतर ते हळूहळू उतरती कळा लागली. नाही, आता बघणाऱ्यांसाठी ऑप्शन्स भरपूर झालेले, मग ते सिरियल्स असतील, वेब सिरीज असतील, OTT प्लॅटफॉर्म असेल, सिनेमा असेल. सो आहे तो प्रेक्षक वर्ग 50 ठिकाणी वाटला गेला आता, आणि त्या 50 ठिकाणी 50 वेगवेगळ्या टाइम स्लॉट्स मध्ये वाटला गेलेला आहे. मग इतक्या याच्यामध्ये तुमच्या फिल्मसाठी येण्यासाठी जे आता लामाजींनी सांगितलं की मग तुम्ही वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म आता चूज करा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, इंटरनॅशनली विचार करायला सुरुवात करा, आंतरराष्ट्रीय याच्यावरती आपल्याला काय पद्धतीने आपलं प्रॉडक्ट विकलं जाऊ शकेल हा विचार आपण केला पाहिजे. आपण किती दिवस ताई भाऊच्या गोष्टीत सांगत पडतात, नको आता आपण काहीतरी वेगळं करायला लागूयात की जेणेकरून आपण आंतरराष्ट्रीय याच्यावरती जाऊ. त्याशिवाय आपल्याला आपण अपग्रेड केल्याशिवाय या व्यवसायामध्ये ऊर्जित अवस्था येणार नाही. दुसरं, जसं मी नेहमी म्हणतो, या व्यवसायाला एक जुगाराची किनार आहे. याचं यश अपयश पहिल्या दिवशीच्या 3:30च्या शोवर ठरतं. तर तुम्ही तसंही जुगार खेळत असता त्याच्यात, त्यामुळे त्याला. आणि मग याच्यामध्ये इतर खूप गोष्टी आहेत. मग अनुदान घ्यायचं का, मग अनुदान घ्यायचं का नाही घ्यायचं, मग अनुदानाचे इतके, चॅनल राईट्स इतके, असं करून गंडवणारे खूप जण असतात निर्मात्यांना. फार कमी वेळा, म्हणजे काही प्रतिथयश निर्माते सोडले किंवा काही कॉर्पोरेट प्रोडक्शन हाऊसेस सोडली तर रिपीट फायनान्स फार कमी वेळेला मराठी पिक्चरला मिळतो. कारण त्याची शेवटपर्यंत भावना सिनेमा रिलीज झाल्यानंतर ही राहते की मला फसवलंय, आणि त्यातल्या 50% वेळेला फसवलेलंही असतं. तर या सगळ्याचा आपण फिल्म मेकर म्हणून विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्यासाठी हा प्रश्न मी मला लागू करून घेत नाही याला, कारण मी फार वेगळ्याच दृष्टिकोनाने फिल्म मेकर्स आणि फिल्म मेकिंग आणि त्याच्यातून घडणारे फिल्म मेकर्स, ऍक्टर्स आणि प्रेक्षक वर्ग याच्यासाठी मी माझं एक वेगळं कारण आपण पाथ ठरवलेला आहे ज्याच्यात व्यवसाय येत नाही आता सध्या तरी. त्यामुळे मी त्या याच्यानी तुला तशी डायरेक्ट उत्तर नाही देऊ शकत, पण तरी माझे विचार मी सांगितले. नमस्कार सर, ॲक्च्युली मेरा सोन होतं. तर माझा प्रश्न असा है कि सध्या जे बैन कल्चर शुरू है, अब जो बैन कल्चर चालू हो गया कि आप कुछ बोल नहीं सकते, कुछ लिख नहीं सकते, अगर किसी के लिए लिखते हो तो किसी को हर्ट हो जाता है, किसी के लिए बोलते हो तो किसी को हर्ट हो जाता है. तो इस सब जो अभी सिच्युएशन चल रही है, लेखन शैलीनी बिनधास्त लिखाण करावं. आणि नाहीतर तुम्ही सक्षम असाल, तुमच्या पाठीमागे कुठली तरी एक सॉलिड संघटना असेल की आरेला कार्य करणारे 100 आवाज येणार असतील, तर जे वाटतं ते बिनधास्त लिहायला लागलं पाहिजे. माझ्या पाठीमागे संघटना आहे, त्यामुळे अजून तरी मी मला जे वाटतं ते लिहितो. हा, आता याच्यामध्ये उगीच बोचकारायचं नाही. म्हणजे जसं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मला असेल तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन माझ्या वाचकांनाही आहे, माझ्या प्रेक्षकांनाही आहे. हा विचार धरूनच काही कारण नसताना बोचकारायचं नाही, काही कारण नसताना उगीच डिवचायचं नाही. आपल्याला ते करायचं नाहीये, पण मला जे हवं आहे त्याचं मला लिहायचं असेल तर ते आपण लिहिलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि मग पुराव्यानिशी सिद्ध करण्याची आपल्यामध्ये ती क्षमता असावी. आणि नाहीतर मी बाबा एकटी आहे आणि तरी मला लिहायचं आहे तर तू गनिमी कावा कर, पण लिहित राहा. हा प्रश्न मनात आला ना, याचं हे उत्तर आहे. तू आज हे मी तुला पहिला आज धडा दिला असं बिनधास्त लिहायचं आणि अतिशय आड वळणाने लिहायचं, ज्याला कळायचं त्याला कळलं पाहिजे. नाहीतर तो पण नावाने लिही, कळलंच नाही पाहिजे कुणाचं नाव आहे काय. आवश्यकता आहे का? मी माझं स्पष्ट मत सांगू का की
कुठल्याही तशा सेन्सॉरची आवश्यकता नसते, कारण प्रेक्षक ठरवतात आपण बघायचं का नाही. त्यांचे जर तुम्ही टीआरपी पाहिलेत तर त्या टीआरपी वरनं कळतं की प्रेक्षक ते स्वीकारणार आहेत का नाही. पण त्यालाही तरी काहीतरी एक त्या देशाचे म्हणून मे बी सत्तेचे असतील, प्रशासनाचे असतील, काही कायदे कानून असतात, त्याच्यामध्ये बसवण्यासाठी सेन्सॉर असावं. पण माझं स्वतःचं मत सेन्सॉर कुठल्याही गोष्टीला नसावं असं आहे निदान या फील्डमध्ये. कारण प्रेक्षक तेवढे सज्ञान आहे, प्रेक्षकांना बोधामृताची गरज नसते असं मला वाटतं. पण जेव्हा आपण म्हणतो की जिथे एखादा समाज दुखावला जाणार असेल, जिथे एखादा पंथ दुखावला जाणार असेल, जिथे एखादा दोन जाती ज्या मी मानतो स्त्री आणि पुरुष त्याच्यातली एक जातच दुखावली जाणार असेल तर मात्र मग त्याला काही नियम पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. सो तशा अर्थी सेन्सॉरची आवश्यकता आहे. पण OTT प्लॅटफॉर्मचा जर विचार केला तर काही म्हणजे प्रेक्षक ठरवतात ना सर्फिंग मध्ये कुठलं काय करायचं आणि काय नाही. आणि जर तसाच जर विचार केला तर चोरून बघणाऱ्या पॉर्न फिल्म्सचा TRP सगळ्यात जास्त आहे. हे माहिती आहे तुम्हाला की जर नेट सर्फिंग बघितलं गेलं तर त्यात आज कि कैसे जैसे बहुत सारे विषयों पर वैसे आपने मार्गदर्शन दे ही दिया, लेकिन कहाँ से स्टार्ट करें और कैसे एक ऑप्टिमिस्टिक माइंडसेट रखें अगर फिल्म मेकिंग में करियर बनाना है तो. योगेश जी. मैं करियर वगैरह इतने बड़े बड़े शब्द के बारे में नहीं बोलूँगा. आपके हाथ में कैमरा है, आपकी दृष्टि ऑलरेडी तैयार हो गई है पिछले 10 सालों में एंड्रॉइड यूज करके. उस दृष्टि को निखारना है. तो हमारे चित्र भारती के नागपुर सेक्टर का हमने जो 2 दिन में डिस्कशन किया, तो पहले तो हमें इस तरह के कुछ वर्कशॉप्स लॉन्च करेंगे कि मोबाइल कैमरा पे या मोबाइल पे ही कंप्लीट हम एक शॉर्ट फिल्म कैसे बना सकते हैं जो कि 0 बजट की हो. बजट की कंसेंट उसमें है. इस तरह का स्क्रीन प्ले से लेके एडिटिंग तक ऑन मोबाइल पे शूट करना है. हमारा जो कैनवास है वो मोबाइल की फ्रेम है. इस तरह का काम हम करने वाले हैं. और उसी तरह एक बडिंग एक्टर्स के लिए, स्ट्रगलिंग एक्टर्स के लिए एक सिस्टम ऐसे बना रहे हैं जो मैंने वॉलंटियर्स के साथ या कल ऑर्गेनाइजर्स के साथ भी हमने